अधिवेशन के अंतिम समय में एक बार रेशमबाग स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यालय स्मृति भवन पहुंचते हैं और वहां डॉक्टर हेडगेवार और डॉक्टर गुरु गोलवलकर की समाधि पर श्रद्धा सुमन अर्पित करते हैं। ये परंपरा इस बार भी जारी रही। रविवार को अधिवेशन का अंतिम दिन था। सुबह सुबह जो महायुति, एक तरीके से हम कह सकते हैं कि मौजूदा सरकार जो है महायुति, उसमें शामिल भारतीय जनता पार्टी और शिवसेना के विधायक और मंत्री रेशमबाग पहुंचे और वहां उन्होंने न केवल संघ के पदाधिकारियों से मुलाकात की बल्कि अपनी परंपरा एक बार फिर से लेना। गाड्या सोडू नका अजिबात, इथनं तरी बस रिटर्न गाड्या सोडू नका। पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा इथून घेतली। सगळे आमदार इथं दिसत आहेत। कशाप्रकारे मोठा दिवस आहे, पंतप्रधानही बदलू शकतात, मराठी चेहरा पीएम होऊ शकतात असं पृथ्वीराज चव्हाण पूर्व मुख्यमंत्री म्हणाले। अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे। त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे सिद्ध करतायत का ते? म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसने अमेरिकेने मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी लिहायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलल्या जाईल अशा पद्धतीची यांच्या मनातल्या मनात बिरबगाची खिचडी शिजवायची, हे अतिशय वाईट आहे। चव्हाण साहेब एक चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो, त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊ। आमदार सगळे इथे येताना दिसत आहेत। या सगळ्या आमदारांना ही बौद्धिक किती गरजेचं असतं? नाही, शेवटी आपण जसं आयुष्यामध्ये जगत असताना अनेक गोष्टी गरजेच्या असतात। शरीराची एक भूक असते जी दिवसातून 2दा-3दा अनेकांना लागते, तशी एक मनाची सुद्धा, विचाराची एक भूक असते, त्याची आठवण स्मरण अनेकदा करून द्यावं लागतं। तर दर वर्षात एकदा सन्माननीय आमदार ज्यांचा या देशावर प्रेम असून प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, मी काहीतरी देणं लागतो असा विचार करणारे जे लोक आहेत ते इथं वर्षातून एकदा येतात, ऊर्जा घेतात आणि पुन्हा वर्षभर उत्तमातली उत्तम सेवा जनतेला देण्याचा प्रयत्न करतात। दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर अशा वर्गाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। ती कर्तव्य भावना इथून घेऊन जाते। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट मधील कोणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी आले नाही आहेत, काय म्हणाल? अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे, तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे। त्यांचं विलीनीकरण आमच्यासोबत झालं नाही आहे। ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही। मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे दोन्ही पक्ष आहे त्या दोन्ही पक्षाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःचा विचार आहे, त्यांना आमचा आग्रह असूच शकत नाही। हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात, असा संकल्प घेतात, त्यांच्यासाठी ते आले नाहीत, ते आमचा पक्षाचा भाग नाही आहे। यांनी आपल्या देशामध्ये हिंदुत्वादी विचार पद्धतीने वाढवला पेरला, तोच विचार घेऊन आज आमचं हे तरुण आज राजकारणामध्ये असताना, आज रेशीमबाग इथे आलेलं असताना हिंदुत्वादी विचारांनी एकत्र येणं
मला त्यामध्ये काहीच गैर वाटत नाही. उलट आम्हाला याचा नक्कीच अभिमान आहे. आपण दोन पक्ष आले पण तिसरा पक्ष आपला तिसरा सहकारी इथे दिसत नाही. आता त्यांच्या पक्षाबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यांच्या पक्षाची भूमिका मी मांडू शकत नाही. मुळात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाचे नेतेच सांगू शकतील. पण आपली सगळी विचारधारा एका विचारधारेला धरून सगळी संपूर्ण महायुती आहे, पण कुठेतरी त्याच्यात विसंगतीने वाटत त्यामुळे नाही बघा, शेवटी राजकारण हे एका बाजूला आहे, परंतु आम्ही नेहमीच म्हटले की शिवसेना आणि भाजप हे एकाच विचाराचे दोन पक्ष आहेत आणि ही नॅचरल अलायन्स आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत आणि त्याचीच प्रचिती आज आपल्याला पाहायला मिळते.